भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय। आता रामराजेंनी दादांसमोर ही खंत व्यक्त केलेली आहे। तर रामराजेंच्या नाराजीनंतर दादा आणि तटकरेंच्या सूचना आहेत। माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं मी खपवून घेणार नाही असं अजित पवार म्हणाले। तुमचा अपमान झाला तर मी मोदी, शहा आणि बावनकुळेंशी बोलेन। युतीचा धर्म पाळला गेलाच पाहिजे असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात रामराजेंनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यानंतर तटकरे आणि दादांनी सूचना काय केल्यात। भाजपकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय। रामराजेंनी दादांसमोर ही व्यक्त केली आहे खंत। तर माझ्या कार्यकर्त्यांना बोललेलं मी खपवून घेणार नाही असं अजित पवार म्हणाले। कार्यकर्त्यांचा अपमान झाला तर मी मोदी, शहा आणि बावनकुळेंशी बोलेन असं दादांनी आश्वासन दिलंय। लोकसभेवेळी माढ्याची जागा मागितली पण उशीर झाला असं देखील अजित पवारांनी मान्य केलं। तर युती धर्माचं पालन केलं गेलंच पाहिजे असं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। पक्षातील कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे असं देखील सुनील तटकरे म्हणाले। रामराजेंच्या व्हिडिओची चौकशी करा म्हणून मला अनेकांचे फोन आले असंही सुनील तटकरे म्हणाले। रामराजे तुतारी वाजवणं राजकीयदृष्ट्या बोलले याचे दोन अर्थ होतात। याबाबत केंद्रातील नेत्यांशी बोलून कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवला जाईल असं तटकरेंनी म्हटलंय। पार्लमेंटच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही गोष्टी आम्ही चर्चा केली, परंतु ते फार उशीर चर्चा झाली। नाहीतर सुनील तटकरेंना माहिती की माढ्याची जागा आपण सांगत होतो, पण त्याला उशीर झालेला होता। त्याला जागा वाटल्यावर उशिरात आलं। आता मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण लवकर हे सगळे प्रश्न आत्मनिर्भर करणारे, जेणेकरून कार्यकर्त्यांच्या मध्ये एक विश्वासपूर्ण वातावरण निर्माण झालं पाहिजे।